नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची भाव पातळी काय आहे, कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम एप्रिल महिन्यात कसा होणार आणि एप्रिल व त्यानंतर कापसाचा बाजारभाव कसा राहणार आणि मग एप्रिल महिन्यात कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव तेजीत आहे। बाजारभाव जरी सध्या स्थिर दिसत असला तरी तेजी कायम राहण्याची शक्यता आहे व एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारभाव सीबॉट वरती आपल्याला 100 सेंट्सच्या वर दिसणार आहेत। त्याबरोबरच मित्रांनो, भारत आणि जग या दोन्हीमध्ये जर विचार केला तर कापसाच्या भावामध्ये 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल एवढा फरक आहे। म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर किलो मागं 15-20 रुपयानं देशामधले कापसाचा भाव स्वस्त आहे, म्हणून देशातून कापसाची निर्यात एप्रिल महिन्यात वाढणार, यामुळे बाजारभाव सुधारणार आणि एप्रिल महिन्यात या अनुकूल परिस्थितीमुळे जर कापसाचा भाव सुधारून 8,000 पार सुरुवातीला आणि त्यानंतर 8,500 पर्यंत गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। देशामध्ये कापसाची मागणी अत्यंत जास्त आणि पुरवठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय, यामुळे एप्रिल महिन्यात कापसाचा बाजारभाव सुधारणार। परंतु आपल्याला माहिती आहे की कापसाचा साठा जून महिन्यापासून म्हणजे पावसाळ्यात पुढे करणं कठीण जाते। बऱ्याच कापूस गिरण्या म्हणजे मिल्स सुद्धा जिनिंग बंद होतात, यामुळे कापसाची विक्री एप्रिल महिन्यात करणं हा जिकिरीचा मुद्दा आहे। या प्रश्नाचं उत्तर असं राहील की 8,000चा भाव तुम्हाला एप्रिल महिन्यात मिळण्याची शक्यता असल्यामुळे 8,000च्या भावावर आपण 50% कापूस हा विक्री करावा। राहिलेला 50% जो कापूस असणार आहे त्याच्यामध्ये 200-300ची तेजी आली की 25-25% 2 टप्पे करून जर कापूस विक्री केली
तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा, असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.